अहो संत तुकाराम महाराज, तुम्ही सांगताय की सर्व विधीने भोग घ्यावा, आलं का लक्षात? एवढे नियम तुम्ही सांगून जर आम्ही भोग घेतला तर आमच्या बायका पळून जर गेल्या तर आम्ही काय करायचं? या हलकट वृत्तीची लोक तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलं तर बायको पळून गेल्याशिवाय राहील का? असा बऱ्याच जणांचा कमेंट्स होत्या. मी कट करून टाकले, लक्षात ठेवा, कारण मूर्खाच्या नादाला लागून चालत नसते. परंतु त्यांना मी उत्तर देऊ शकतो बरं का. जिथं आशय, आलं का लक्षात? मग ती कशाची इच्छा असेल, कशाची आशा असेल, पाश आहे तो, लक्षात ठेवा. गेले आशा पाश निवारून जो भक्त आहे ना, खरोखरच भक्त आहे. आता हे गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य यांच्या मनामध्ये असले विचार येऊ शकत नाहीत. कारण का पहा, की असे लोक असतात की गेले आशापाश निवारून, बरं का, देईल तेवढ्यामध्ये समाधान व्यक्त करणं. तर आशा ही काय आहे? ही आशा ज्याच्या मनामध्ये, मग ती वासनेची असते. एखादी स्त्री कीर्तनकार, लक्षात आलं का? आता स्त्री सारखं पवित्र आणि स्त्री सारखी भूमिका करणारी मनुष्यामध्ये, बरं का, मनुष्यामध्ये पुरुष हे करू शकत नाही. लक्षात, सर्व रोल करू शकते स्त्री. आईचा रोल करू शकते, बापाचा रोल करू शकते, बहिणीचा रोल करू शकते, सासूबाईचा रोल करू शकते. सर्व रोल ही स्त्री करू शकते, परंतु पुरुष नाही करू शकत. म्हणून एखाद्याचा बाप मेला तरी चालतो, लक्षात ठेवा, आई जाता कामा नये. कारण ती अनंतकालची माता आहे, क्षणाची पत्नी आहे, बरं, अनंतकालची माता आहे. असं अनंतकालच्या मातेबद्दल जर आपल्या मनात संशय येत असेल तर ते एक फार मोठं पाप आहे. असं मी अगोदरच बोलून गेलो की मी पुराव्याशिवाय बोलत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आशा ते करविती बुद्धीचा लोप. कुठल्याही कशाचीही आशा असेल, बुद्धी भ्रष्ट करते. आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळं काय होतं? संदेह ते पाप कैसे नव्हे. मग बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळं निर्माण होणारा संशय, ही संशय वृत्ती झाली, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, संशय हा तर सर्व खेळ नष्ट होण्याचा, बरं का, एक परमार्थातीलच नव्हे तर सर्व जगतामधील हा एकमेव शत्रू आहे. सर्व जणांचा एकमेव शत्रू आहे. साधा स्त्रियांनी मिसरी लावताना काय, असं एक बोट घालून जरी दात घासायला लागली तरी सुद्धा त्याच्या मनात संशय येतो. काय खुनव करते काय, 1 वाजता ये म्हणून सांगते काय, त्या असल्या वृत्तीची लोक असतात. दारात उभा राहायचं म्हटलं तरी सुद्धा काय बघते सारखी बाहेर येऊ. या वृत्तीची लोक जोपर्यंत, आणि कामाने पछाडलेली, इथे कामाची आशा, असे अनेक दृष्टांत देता येतील. विषय आपला कामाविषयी आहे आणि त्याच विषयी मी बोलतोय, लक्ष द्या. विषय कामाबद्दल आहे, आमची बायको पळून जाईल म्हणून दृष्टांत मी सांगतो, परंतु कामाबद्दलचा संशय नाही, तर सर्वच वृत्तीचे संशय. असे संशयामुळं लक्षात ठेवा अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झाले. आपल्याला फारच मनामध्ये संशय येतोय, तर आपल्या बरोबर असणारी आपली पत्नी आपण काय करावं? घेऊन जावं, ध्यानात येते. परंतु तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, असं स्त्री जन्म याला महत्ती जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेले की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्राचं नाव अगोदर घेतलं नाही, लक्षात ठेवा. फक्त पुरुषाच्या मनामध्ये
संशय 99% आणि स्त्रीच्या मनी फक्त 1% संशय. संशयाने किती जणांचे संसार. जाऊ द्या, दुसरं उदाहरण मी सांगत नाही. फक्त एका धोब्यानी सीता मातेवरती संशय किती काय पवित्र राहिली असेल का रावणाजवळ राहिल्यानंतर. आलं का लक्षात? आणि दुसऱ्यांदा जेव्हा अग्निपरीक्षा द्यावी लागली, ध्यानात ठेवा, त्यावेळेला त्रासलेल्या सीते माते हे नाविलाज असतो प्रभू रामचंद्रांना घ्यावा लागलेला निर्णय होता. कारण प्रजा हे अगोदर देवाचं महत्वाचं कार्य त्यांना वाल्मिकी ऋषींनी लिहिल्याप्रमाणे त्यांना चालणं आवश्यक होतं. इतका मोठा संतांचा अधिकार आहे, लक्षात ठेवा, ऋषींचा अधिकार आहे. मग अशा महत् पदाला पोचलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये असा संशय येणे, तुम्हाला सांगू का, पुढे जाऊन भोग घेऊ नये असा याचा अर्थ होत नाही बर का. भोग द्यावा, वैराग्यशील जीवन. तुम्हाला जगद्गुरु तुकोबार आहे ते वैराग्याचे प्रतीक मानले जातात नव्हे आहेत, ध्यानात आलं का. परंतु त्यांचा भोग कसा होता? विधीने भोग. आणि म्हणून तर पोटी आलेले जे पुत्र आणि मुली, लक्षात ठेवा, त्या सात्विक वृत्तीच्या निघाल्या आणि त्यांचा वेद, त्यांची परंपरा ही पुढं त्यांनी चालू ठेवली. वारकरी संप्रदायामध्ये ही परंपरा चालू ठेवण्यासाठी जर विधीने भोग घेतला, ध्यानात आलं, आपणाला जेव्हा अपत्य पाहिजे त्यावेळेला विधीने भोग, इतर वेळेस ज्या वेळेला तुम्ही भोग घ्याल त्यावेळेला विज्ञान कितीतरी पुढे गेले, कितीतरी डिव्हाइसेस निघाले की ज्याने अपत्य होऊ शकत नाही. परंतु ज्या वेळेला आपली इच्छा होईल की आपला मुलगा, आपली मुलगी सांप्रदायिक निघाली पाहिजे, ज्या वेळेला असं वाटतंय त्यावेळेला विधी हा आलाच पाहिजे. आणि इतर वेळेला ज्या वेळेला तुम्हाला वाटते की बाबा आपल्याला आता काय मुलं नको आहे, अशा वेळेला सो मेनी अदर डिव्हाइसेस लाईक निरोध, लक्षात आलं का. विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की आपण या चिंतनामध्ये फक्त संशय वृत्ती बाजूला करा, हे महापाप आहे बर का. आणि सर्व जीवन उद्ध्वस्त करणारा हा जीवनातील शत्रू आहे. तर असा स्त्रीवर संशय घेणे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. मी अगदी हात जोडून सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही ज्या दृष्टीनं स्त्रीकडे पाहता तशी स्त्री अजिबात नसते, लक्षात ठेवा. स्त्री सारखं चारित्र्यवान कोणी नाही, परंतु ज्याची बुद्धीच भ्रष्ट झालेली आहे. कमेंट्स केलेल्या व्यक्तीसाठी त्याला उत्तर आपण काय देऊ शकतो? त्याला उत्तर असंच त्याच्याच भाषेमध्ये देणं आणि तेही पुराव्यासह मी उत्तर देणं. त्याच्यामुळे अशा लोकांचा संसार हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण एका फील्डमधलं मी सांगितलं, तुम्हाला अनेक उदाहरणं सांगता येतील. औरंगजेब आणि त्याचा मुलगा अकबर. काय अकबराला राजपुतांची साथ होती, परंतु औरंगजेब इतका वाईट वृत्तीची व्यक्ती होती. आपल्या स्वतःच्याच मुलाने आपल्या विरुद्ध बंड पुकारले तर आपला पराभव याच्यामध्ये निश्चित आहे. हे त्याला कळल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला पत्र लिहिलं की जे मुलाच्या बाजूनी सर्व राजपूत मंडळी त्यांच्या बाजूने होते. ते पत्र असं होतं की जेणेकरून राजपुतांच्या मनामध्ये संशय निर्माण होईल. ध्यानात आलं, मी राजपूतच आहे म्हणून मी सांगतो, ध्यानात आलं. आणि ते पत्र बरोबर अकबराच्या हातात पडायच्या ऐवजी राजपुतांच्या हातात पडलं
आणि परिणाम असा झाला, लक्षात ठेवा, राजपुतांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आणि रातोरात अकबरला सोडून राजपूत रातोरात दूर गेले. आलं का लक्षात? अकबर आणि त्याचं ठराविक सैन्य राहिलं. अकबरला पळती भुई थोडी झाली. ही संशय निर्माण करणाऱ्या वृत्तीचं मी उदाहरण सांगेन. आता व्यवहारामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत, किती जणांचे तरी संसार उद्ध्वस्त झालेले तुम्हाला दिसतील या संशयामुळं. थोडक्यात आशा आली की बुद्धी भ्रष्ट. मग आशा कशाची असू द्या, तो पाश आहे. परंतु म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी ते वाक्य बोललेलं आहे, गेले आशा पाश निवारून. आलं का लक्षात? भक्ता ऐसे जाना जे तेही उदास. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व पाहायला मिळेल. परंतु माझ्या मते एवढं समाधान, एवढी उत्तरं त्या व्यक्तीसाठी भरपूर असतील. आणि प्रमाणासह संशयाचे अनेक पुरावे, अनेक दृष्टांत देता येतील. मी अनेक दृष्टांत सांगून वाढवू इच्छित नाही. झालेलं एवढं भगवंताच्या चरणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.